आता एक वेगळी बातमी. शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी लाखो रुपये खर्च करतात, ठिकठिकाणी बोर घेऊन पाणी आणतात. पण आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील हर्षा प्रशांत धस या महिला शेतकऱ्याने 3 किलोमीटर अंतरावरून आपल्या शेतात विना मोटर पाणी आणण्याचा अफलातून प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. त्यामुळे त्यांच्या 18 एकरावरील माळरानाच्या शेतात नंदनवन फुललंय. पाहुयात याच प्रगतशील महिला शेतकऱ्याचा आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी घेतलेला हा आढावा. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील बेलगाव परिसरामध्ये हर्षा प्रशांत धस या महिला शेतकऱ्यांनी 18 एकराची शेती ओलिताखाली आणली. त्याचं विशेष बाब म्हणजे विना मोटर आणि टाटर विना ही पाईपलाईन त्यांनी 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. सुरुवातीला टाटर फक्त हवा काढून घेतली जाते, त्यानंतर पाणी हे जवळपास 5 तास कंटिन्यू चालत आहे. आपण बघू शकतो की हे बीड जिल्ह्यातलं एकमेव असं उदाहरण आहे की अशा पद्धतीने पाणी आणलेलं आहे त्यांनी. आणि एकंदरीत आपण पाहिलं की अशा पाण्याची अत्यंत भयानक परिस्थितीच्या काळामध्ये आपण बघू शकता की शेती संपूर्ण ओलिताखाली आणल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील ही एकमेव उदाहरण आहे की जिथं टाटर नाही, मोटर नाही आणि हे पाणी अशा पद्धतीने सुरू आहे. जवळपास 18 एकराची शेती ही ओलिताखाली आणलं असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. मराठवाड्यातला हा अनोखा उपक्रम संपूर्ण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं वास्तव आपल्याला पाहावयास मिळत आहे. आपण या महिला शेतकऱ्याशी बोलणार आहोत. नेमकी कशा पद्धतीने ही शेती केली, कशा पद्धतीने हा उपक्रम राबवला, हा काय सांगाल? कशा पद्धतीने केलं तुम्ही? सुरुवातीला आम्ही रिमोट सेन्सिंगने पाईपलाईन डिझाईन केली. 3 ते 4 किलोमीटरची ही पाईपलाईन आहे. याला सुरुवातीचा खर्च 4 ते 5 लाख रुपये आला. आणि नंतर मग ते सुरुवातीला पाईपमधून हवेची पोकळी काढून घेतल्यानंतर त्याच्यामधून पाणी सुरू झालं. एकूण संपूर्ण किती खर्च आला तुमच्या ह्या शेतीला, काय सांगाल? सुरुवातीला 4 ते 5 लाख रुपये खर्च आला. आणि नंतर मग इथं शेतामध्ये पाणी आणलं. आणि आता आपण पाहू शकता पाठीमागं आंब्याची आणि चिकूची बाग आम्ही विकसित केलेली. ही एकूण किती क्षेत्र आहे तुमचं आणि ह्या पाण्यामुळे किती क्षेत्र ओलिताखाली आलं? एकूण हे आमचं 18 एकर शेती आहे आणि सगळी ओलिताखाली आलेली आहे. काय काय त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये चिक्कू, आंबा, डाळिंब आणि आता सध्या नवीनच शेड चालू केलेलं आहे. ह्याच्यात पाण्याची काही कमतरता पडते का आणि कंटिन्यू कशा पद्धतीने पाणी सुरू राहतं, काय सांगाल? पाण्याची बिलकुल कमतरता नाही. उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथं भरपूर पाणी असतं आणि विदाऊट इलेक्ट्रिसिटी सुद्धा आम्ही मोटर चालू ठेवू शकतो. कंटिन्यू 4 ते 5 दिवस म्हटलं तरी आम्ही पाणी देऊ शकतो. इतर शेतकऱ्यांना जर तुमच्यासारखाच प्रयोग करायचं म्हटलं किंवा एखादी मोठी पाईपलाईन योजना जर असेल तर त्यांना असा उपक्रम राबवायचा म्हणलं तर काय करावं लागेल, काय सांगाल? सुरुवातीला आपलं शेती ते पाईपलाईनचं एकूण क्षेत्र व्यवस्थित मोजून त्याच्यानंतर पाईपलाईनचा आराखडा डेव्हलप करा तुम्ही. नंतर मग सोपं जातं ते पाईपलाईन. कुठेतरी करत असताना काही शेतकरी चुकतात का, काय सांगाल? हो, त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि त्याचं स्लोप काढून व्यवस्थित केलं तर मग काही अवघड नाही. एकूणच आपण पाहिलं की ह्या अतिशय महिला शेतकऱ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात या महिला शेतकऱ्याचा नक्कीच आदर्श घेणारी बाब या शेतामध्ये आल्यानंतर पाहावयास मिळते. आपण नुकतंच पाहून आलो की 3 किलोमीटरचा अंतर आणि डोंगरदऱ्याचा परिसर आहे, तरीसुद्धा हे पाणी फक्त सुरुवातीला टाटरची हवा काढल्यानंतर विदाऊट मोटर विदाऊट टाटर अशा पद्धतीने पाणी हे आणलं जातं आहे. ही एक नक्कीच अनोखा उपक्रम किंवा प्रयोग असल्याचं दिसून येत आहे. अविशांत कुमकर, बीड. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबतोय. नवीन घडामोडींसाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.